त्यांना म्हणूनच ते गुंतवून ठेवलेलं आहे, कारण रसिक थांबले पाहिजे. उत्तर आधी सांगितलं तर रसिक जातील, पुढच्या अभंग किंवा गवळणीपर्यंत उत्तर द्यायचं आहे. तुम्हाला पण तेवढाच वेळ दिला जाईल उत्तर सांगायला. बुवा प्रश्न असा आहे की बाबांना भाजी भाकरी घेऊन, म्हणजे बाबा भुकेलेले राहू नये साईनाथ महाराज, त्यांच्यासाठी भाजी भाकरी घेऊन रानावनात बाबांना शोधत फिरणारी साई भक्त माऊली कोण? साई भक्त माऊली कोण? अर्थात ती आई आहे एका साई भक्ताची, त्या आईचं नाव सांगायचं आहे. ओके, तुमचं सेटिंग झालं की बुवा इशारा करा. त्याचप्रमाणे सन्माननीय गौरव परोळेकर यांच्याकडून सूत्रसंचालनासाठी अर्थात माझ्यासाठी लाख मोलाचं 400 रुपयाचं पारितोषिक गौरव परोळेकर यांच्याकडून आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हर 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 क्या बात है. धन्यवाद. बुवा तयार? तू असं तुम्हाला माहिती आहे. हल ओके बुवा, तुमची वेळ सुरू होते आता. 11:50 झाली, 49 झाली. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले. काकांसाठी गाणं वाजवा. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळावर. एक त्या रायगडावर, एक चवदार तळावर. एक त्या रायगडावर, एक चवदार तळावर. एक त्या
छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद। या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं गजराचं सादरीकरण आणि त्यामध्ये अनेक गाणी बुवांनी आपल्या समोर सादर केली आहे। आपलं मनोरंजन पूर्णपणे त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अगदी तंतोतंत वेळेमध्ये पुन्हा या किलेशी बुवाची कळ न काढता, म्हणजे परत तो माझ्यावर काय घसारलो नाही आणि तशा पद्धतीने त्यांनी चांगली बारी केलेली आहे। खरोखर एकदा जोरदार टाळे वाजवा त्यांच्यासाठी। चांगला हाता चांगला म्हणणार, कारण त्याची हिंमत नाही झाली मायबाप माका बोलाची, कारण ते काय माहिती आहे किलेशी आधी त्यांना माका ठरवलं ना पहिली गोष्ट, पण तो पुढे काय किलेस होतलो ह्यो त्यांना चांगलं जाणले आणि म्हणून त्यांना माका बोलाचा टाळलेला। बुवा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही चांगलंच सांगितलं खरोखर, कारण छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्मले म्हणून हे भजन कीर्तन नामस्मरण चालू आहे बघा। छत्रपती शिवाजी महाराज जर का जन्मले नसते तर सगळीकडे सुलतानियत असली असती, नाही का? म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत। माझा राजा वयाची फक्त 50 वर्ष जगला। माझ्या राजाला जर का शतकापार आयुष्य असलं असतं तर अख्ख्या जगावरती मराठ्यांचं राज्य असलं असतं बघा। ही ताकद शिवाजी महाराजांची आहे बघा, कारण जिंकून देखील दुनिया सारी औरंगजेब रडला होता, कारण हातामध्ये तलवार घेऊन माझा शिवबा त्याला नडला होता। जिंकून देखील मुंबई सारी दाऊद इब्राहिम रडला होता, कारण हातामध्ये बंदूक घेऊन माझा मण्या सुर्वे त्याला नडला होता। आणि जिंकून देखील सीएसटी स्टेशन सारं अजमल कसाब रडला होता, कारण हातामध्ये दांडका घेऊन माझा तुकाराम मोमळे त्याला नडला होता। ही बुवा मराठ्यांची ताकद आहे आणि ही ताकद जर कोणापासून मिळत असेल तर एकमेव छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्याला नाही माहिती तसलो त्याचा अभ्यास नाही, तो आज जा ठरवलेलो जी गाणी म्हणणार जा बोलणार तेवढा त्यांना केले आणि त्याचा काम झालेला। बाबासाहेब आंबेडकर बुवा जगामधलं सगळ्यात व्यक्तिमत्व हुशार, जगातले लोकांनी त्या माणसाचं तुझ्या तोंडात ना एक शब्द नाव नाही नाही का? पण माका आई शपथ सांगतोय की माझ्या मालवणी माणसांना ना माका फुल विश्वास होतो, अभिमान होतो माझ्या मालवणी माणसाबद्दल। पण असं म्हणणार नाही आज संपलो, कारण मालवणी माणूस कधी दुजा भाव करत नाही। ही माझी एक माझ्या माहितीप्रमाणे अशी माझी इच्छा होती की मालवणी माणूस कधी दुजा भाव करणार नाही, पण आज तो माका हे दिसलो मायबाप अकडे भरमसाठ कसलो पैसो खेचल्यान बघा, लाचार कोण तो समजलो। आणि अकडे सुळसुळाट पण माझ्या 2 भावांनी माझी खरोखर आज इज्जत आहे वाचवलेली। सन्माननीय बंड्या पाटील साहेब यांच्याकडून नारायण राणे साहेब यांच्या वरती एक काव्य म्हणण्यासाठी 200 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय। त्याचप्रमाणे गणेश परब यांच्याकडून सुद्धा बाळासाहेबांचं काव्य म्हणण्यासाठी 200 रुपये आणि भारत का बच्चा बच्चा हे गाणं म्हणण्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय। लख पडला प्रकाश या गोंधळासाठी सुद्धा हे 200 रुपयाचं बहुमोल पारितोषिक परब साहेबांकडून आलेलं आहे। 100% मायबाप गजराला सुरुवात करणार आणि गजराच्या माध्यमातून त्यांची फरमाईश मी पूर्ण करणार, कारण वेळेचं बंधन आम्हाला दिलेलं आहे। बुवानी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सांगितलं, खरोखर सांगितलंच पाहिजे, कारण छत्रपती शिवाजी महाराज असं व्यक्तिमत्व होतं त्यांच्यावर बोलल्याशिवाय आपला दिवस पूर्ण होणार नाही। कारण 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी, 8 तासात दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी, 1.5 तासात दुश्मनांच्या तंबूचा कळस चढतो त्याचं नाव धनाजी, आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणून कोंढाणा जिंकण्यासाठी हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी। लाख मेले तरी चालतील परंतु लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे
असं म्हणून हजारो मोगलांसोबत एकटा पावनखिंड लढवतो, त्याचं नाव बाजी. जिवंत वाघाला फाडतो, त्याचं नाव संभाजी. आणि याच मर्दमावळ्यांना एकत्र घेऊन जिजाऊंच्या स्वप्नातलं स्वराज्य निर्माण करतो, त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी. बघा, कारण छत्रपती शिवाजी महाराजांना बुवा जर कोणी घडवलं असेल तर ती त्यांची माता जिजामाता बुवा. आणि त्या स्त्रियांबद्दल कमी प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत, 2-4 दिसतात, परंतु त्यांच्याबद्दल बुवा तू एक शब्द बोलू शकलास नाही. खरोखर त्या स्त्रियांसाठी, माझ्या बहिणींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आदरणीय सागर मडिये यांच्याकडून लख पडला प्रकाश या गाण्यासाठी हे 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. धन्यवाद. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि सुधीर कलिंगण यांच्यावरती सुद्धा एक काव्य म्हणण्यासाठी 100 रुपयाचं आदरणीय राजू मडी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. शिंदे साहेबांवरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांच्यावरती गाणं म्हणण्यासाठी हे 500 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. धन्यवाद. 100% मायबाप आदरणीय राजू बिडिये यांच्याकडून हे 500 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. धन्यवाद. परमेश्वर सर्वांना उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हॅलो, हॅलो. जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए. मेरे घर के मेरे घर के मेरे घर के आगे साइना तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे साइना तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे साइना तेरा मंदिर बन जाए. आदरणीय गणेश परब यांच्याकडून या साईबाबांच्या गीतासाठी हे 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. धन्यवाद. साईबाबा त्यांच्या पाठीशी सदैव उभा राहो अशी त्या साईनाथांच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद. आदरणीय अनिल मुलगेकर यांच्याकडून सुद्धा या साईबाबांच्या गीतासाठी 50 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. परमेश्वर सर्वांना उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे बाळासाहेबांच्या गीतासाठी
500 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. थोडासा प्रयत्न करतोय. कसा की योग लागला सगळा एकदम इला मगासपासून त्याची भरभराट. कसा की शेवटी ज्याच्या त्याच्या नशिबात आहे ते त्याला भेटत असतं. असू दे. बुवा मगाशी बोलता बोलता बोलून गेले की लोकसंख्या वाढली तर काय तुझ्याकडे येणार म्हणतात, तुझेच खाऊचे वांदे असं काहीतरी त्यांना सांगितलं. पण त्या साईबाबांच्या कृपेने, त्या परमेश्वराच्या कृपेने आज माझा सगळा व्यवस्थित अगदी चाललेला, माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादान सगळा चांगला चाललेला. ह्याच्यासारखे 4 नोकर माझ्याकडे मायबाप कामाक होत. त्याच्यामुळे माझ्या पोटाची काळजी ह्या माणसांचं मुळीच करू नये. असू दे. बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु वेगळे ते का कलाटणी लागतात म्हणून मी बोलत नाही. नंतर बुवानी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी या मालवणच्या बेटावरती हा सिंधुदुर्ग किल्ला उभा केलाय. बुवा किल्ल्याचा खरा इतिहासाचा जर तुम्ही अभ्यास केलात तर त्याच्यासाठी तू थोडासा वाचन लागता. फक्त तुका काय चढवायचा हुलगेपणा करायची. आता त्यांना साऊंड बोलाय का काय गेम केल्या तो बघा. साऊंड असू दे म्हणजे केलंच पाहिजे. अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा साऊंड त्यांचा आहे. त्यांचं गुणगाणे गायलंच पाहिजे. पण त्यांना काय गेम केल्या मी बोलल्याबरोबर त्यांना आणि चढवलंय. लक्षात दिला तुझ्यावर चाल मी पण देणार. अरे गजराला मी येळ समजलो ना त्याच्यात. असू दे. तर कसं आहे की हा किल्ला बुवा मालवण पाण्यामध्ये जो किल्ला उभा आहे तो आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे नाव ऐकलं कधी? कान्होजी आंग्रे यांनी बुवा या किल्ल्याचं बांधकाम केलंय. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी कान्होजी आंग्रेंना सांगितलं की आपल्याला एक दुर्ग म्हणजे जलदुर्ग किल्ला बांधायचा आहे. आणि त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्र्यामध्ये अटक केली बघा. आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी अटकले गेले आणि इथे या किल्ल्याचं काम थांबून राहिलं पैशा अभावी. परंतु कान्होजी आंग्रे यांसारख्या महान मावळ्यानं आपली संपत्ती गहाण ठेवून हा किल्ल्याचं बांधकाम मायबाप पूर्ण केलंय. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हा इतिहास आहे बुवा किल्ल्याचा. त्यानंतर पूर्ण झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज त्या किल्ल्यावरती येऊन गेलेत. हे बुवा असले पण विषय काय बारीक सारीक होते आपल्या लोकांना सांगा होय. मगाशी सांगल्यान की व्हॉट्सअप वरचा नाही खायचे बुवा सोडीत जातात तर मी चाटीत जाते असं त्याचा म्हणणं होता. परंतु ह्याच्यासाठी बुवा अनेक मुद्दे मांडू शकतो ना. आज या ठिकाणी स्त्रिया आहेत. एक शब्द सुद्धा तू स्त्रियांबद्दल बोलू शकला नाही. कारण स्त्रिया आहेत तर मायबाप सगळं जग आहे नाही का. 3.5 शक्तीपीठ आपल्या घरामध्ये आहेत. आपली आई आपली बहीण, आपली पत्नी आणि आपली मुलगी ही 3.5 शक्तीपीठ आपल्या घरामध्ये आहेत. त्यांचा आदर आपण केला पाहिजे. आपल्या आईचा आदर आपण नेहमी केला पाहिजे. कारण आई वडिलांच्या तोंडातून निघणारा प्रत्येक चांगला शब्द हा आपल्यासाठी आशीर्वाद आहे. आणि आई वडिलांच्या मुखातून निघलेल्या शिव्या शाप हे आपल्याला शापापेक्षा कमी नाहीत बघा. म्हणून आई वडिलांची सेवा करा. खायच्या देवाची पाय धरूची गरज लागणार नाही. महाभारताचं युद्ध झाल्यानंतर युद्ध झालं, सगळी लढाई झाली आणि सगळे 100 कौरव निस्तानाभूत झाले. सगळे 100 कौरव मारले गेले युद्धामध्ये. त्यावेळी त्या 100 कौरवांची आई गांधारी हिने श्रीकृष्णाला निरोप धाडला आणि सांगितलं की तू फक्त मला येऊन भेटून जा. गांधारीच्या मनातलं सगळं श्रीकृष्ण जाणत होता बघा. परंतु तिला भेटायला आला परंतु तिच्या समोर बोलण्याची त्याची हिंमत होत नव्हती. त्यावेळी गांधारी बोलली, अरे श्रीकृष्णा केशवा, मी तुला माझ्या मुलासमान मानत होती. परंतु आज तुझ्यामुळे माझे 100 पुत्र निस्तानाभूत झाले. मला अग्नी देण्यासाठी एक सुद्धा शिल्लक राहिलेला नाही. श्रीकृष्णाला ती गांधारी बोलू लागली. पण श्रीकृष्णाने तसं पाहता भरपूर प्रयत्न केले होते बघा की हे युद्ध थांबावं, सामोपचारात सगळं मिटावं. परंतु ते कौरवांकडून तसं होत नव्हतं. शेवटी युद्ध झालं, 100 कौरव मारले गेले. परंतु आईचं दुःख श्रीकृष्ण जाणत होता. त्यावेळी त्या आईने शाप दिला की वीर दुर्योधनाची पत्नी ही गांधारी तुला शाप देते की मी जशी पुत्र शोकाने मेली आणि माझा वंशाचा जसा नाश झाला तसाच वंशाचा नाश, तुझ्या कुळाचा नाश होईल श्रीकृष्ण, असा शाप त्या गांधारीने कृष्णाला दिला. आणि तसंच झालं. अवघ्या 35 वर्षामध्ये संपूर्ण यादव कुळाचा सर्वनाश झाला बघा. म्हणून आई वडिलांचे आशीर्वाद घ्या.
परमेश्वराला सुद्धा चुकलं नाही बघा. ते तुम्ही आम्ही काय करणार. म्हणून आई वडील हे सगळ्यात श्रेष्ठ दैवत आहेत. त्यांची सेवा करा. खायच्या देवाकडे बुवा जाऊची गरज लागायची नाही. म्हणून म्हणतोय बघा, एक फरमाईश होती बाळासाहेब. जीव लावून वेड्या परी जीव लावून वेड्या परी का हो सोडून गेलात जना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. या ठिकाणी सन्माननीय कोकणचे भाग्यविधाते आदरणीय राणीसाहेब यांच्यावरती एक छोटस काव्य. सिंधुदुर्गात वाघ जन्मला सांगतोय अभिमानाने. सिंधुदुर्गात वाघ जन्मला सांगतोय अभिमानाने. एकच नेता आम्ही जाणतो नारायणराव राणे. एकच नेता आम्ही जाणतो नारायणराव राणे. एकच नेता आम्ही जाणतो नारायणराव घावात दोनच तुकडे विरोधक कापती. छाव्या संगे दोन
आदरणीय राजू बिडिये यांच्याकडून या राणे साहेबांच्या काव्यासाठी हे 500 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आदरणीय बंड्या पाटील यांच्याकडून सुद्धा हे राणे साहेबांच्या काव्यासाठी 500 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आदरणीय आमचे ढोलकीपट्टू सुधीर लोके यांच्याकडून हे माझ्यासाठी 50 रुपयाचा आशीर्वाद रूपी बहुमूल्याचं पारितोषिक आले. धन्यवाद. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय. गजराच्या माध्यमातून मायबाप 100% मनोरंजन, कारण कमी वेळ हा आणि सॉंगा जास्त तसा झालेला. हॅलो सर, जरा माझी 2 मिनिटं वाढवायची आहे. आमचे पकवाज वादक आणि ढोलकी वादक बबन मेस्त्री आणि आदरणीय संतोष महाभोज यांच्यासाठी हे दोघांसाठी 250 रुपयाचं 500 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद. आदरणीय गौरव परुळेकर यांच्याकडून हे 300 रुपयाचं राणे साहेबांच्या काव्यासाठी बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. परमेश्वर सर्वांना उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय आणि या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय. हल या मालवण नगरीत हो सावणा रंगलाय भजनाचा. या मालवण नगरीत सामना रंगलाय भजनाचा. जमले रसिक जन सारे घोष ऐकण्या नामाचा. मान ठेवून रत्नांचा वारसा चालू या भजनाचा. मान ठेवून रत्नांचा वारसा चालू या भजनाचा. नको गोंधळ घालू बुवा हरी भजनात गाढवाचा. नको गोंधळ घालू बुवा हरी भजनात गाढवाचा. नको गोंधळ घालू बुवा हरी भजनात गाढवाचा. या मालवण नगरीत नको गोंधळ घालू बुवा भजन बुवाजी भजन साव उकडचा नको जाऊ तमाशा. बंधू भगिनी समोर असता वापरता तुम्ही भलतीच भाषा. म्हणजे पांडुरंगाच्या रूपाने उपस्थित आहेत आणि त्यांना जर आमचं हे भजन आवडलं तर त्या परमेश्वरापर्यंत पोहोचणार आहे. बघा, आजकालची भजनं बघितलात तर फक्त उणी धुणी काढायची, लोकांना मजा द्यायची आणि निघून जायचं, नामस्मरण बाजूक राहता. बघा, या ठिकाणी माझ्या बहिणी बसल्या आहेत. खरोखर माझ्या मालवणच्या बहिणी म्हणजे वाघिणी आहेत. बघा, कारण एक दिवशी असंच झालं, आमच्या बाजूच्या गावात एक घाटावरचं पोरगो आमची मालवणची पोरगी बघूसाठी इलो. सगळा काय झाला, बघणा वगैरे झाला, मुलगी पास इली आणि आता ती नवीन पद्धत इली आहे. बघा, बाजू तुमचा आपला काय प्रायव्हेट हात बोलान घ्यावा तर दोघांना एका खोलीत टाकल्यानी तर त्या घाटावरच्या पोरग्यान माझ्या मालवणच्या पोरीक विचारल्या की माका सगळा काय पसंता, पण तुझ्या बापाची लायकी आहे काय मला मोटरसायकल घेऊन द्यायची.
कारण त्यांना हुंडो घेऊची सवय बघा. तर त्या पोराने विचारलं तुझ्या बापाची लायकी आहे का मला मोटरसायकल घेऊन द्यायची, पण माझी मालवणची वाघीण तिनं सुद्धा तसाच त्यांना उत्तर दिले. अरे म्हणता माझ्या बापाची लायकी तर तुका विमान घेऊन द्यायची, माझ्या बापाची लायकी तुका इमान घेऊन द्यायची, पण तुझ्या बापाची लायकी आहे का इमानतळ बनूची. म्हणजे यशी आमच्या मालवणची पोरं आहेत बघा. म्हणून म्हणतोय बघा बंधू भगिनी समोर वापरताय तुम्ही भलतीचा भाषा, भाजून घ्या मटका ज्ञानाचा, बुवा भट्टीचा भाजून घ्या मटका ज्ञानाचा. तेव्हा कळेल हो तुम्हा अर्थ या भजनाचा. मान ठेवून रत्नांचा वारसा चालू या भजनाचा, मान ठेवून रत्नांचा वारसा चालू या भजनाचा. नको गोंधळ घालू भक्तिभावाचा डोंगर उभा करावा तुम्ही भजनाचा बुवा. संत जनानी लावून ठेवला हरिनामाचा प्रखर दिवा. जन्मनाही पुन्हा करा उच्चार रामाचा. सांगे महेश विनवूनी सल्ला आहे हकामाचा. मान ठेवून रत्नांचा वारसा चालू या भजनाचा, मान ठेवून रत्नांचा वारसा चालू या भजनाचा. नको गोंधळ घालू बुवा हरी भजनाचा गाढवाचा, नको गोंधळ घालू बुवा हरी भजनाचा गाढवाचा, बघा टायमात संपवलंय तरी माका येळ थोडंसं कमी पडलो.